हॅलो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला पहिले 2 ब्लॉग आवडले असतील आणि हा आपला थर्ड आणि फायनल ब्लॉग आहे आपल्या चेन्नई टूरचा। तर आज आहे दिवस 5वा। आपण निघतोय पॉंडिचेरीवरून चेन्नई आणि आपला मध्ये स्टॉप आहे महाबलीपुरम। तर पॉंडिचेरीवरून महाबलीपुरमला पोहोचायला आपल्याला 1.5 तास लागतो। तर आम्ही आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि जर्नीमध्ये आज आम्ही ब्लॉग बघतोय, तो पण आपल्याच यूट्यूब चॅनलचा प्रणय पाटीलचा। त्याच्यामध्ये आपण आपल्या विशालचा ग्रँड वेडिंग आपण सेलिब्रेट केलं होतं 2 वर्षापूर्वी। त्याचेच आम्ही व्हिडिओ बघत बघत आपला हा टाइमपास सारखा प्रवास करत आहोत। तर महाबलीपुरमला 3 साईट सीइंग आहेत। हे 5 रथ असं या प्लेसचं नाव आहे। तर इथे ॲडल्टचं तिकीट लागतं 50 रुपीज आणि चाइल्डचं 30 रुपीज आणि बिलो 5 इयर्स तिकीट नाही आहे। तर इथे आम्ही एक गाईड पण घेतला होता 300 रुपयासाठी। तो आम्हाला पूर्ण प्लेस एक्सप्लेन करत होता की याला 5 पांडवांचं नाव का दिलेलं आहे। तर ती सगळी इन्फॉर्मेशन तो आम्हाला देत होता। एक वंश है, उन लोग का अपना जनरेशन 3 है। पहले पल्लव राजा नाम इधर है आगे 1.5 किलोमीटर आगे। ये सेकेंड वगैरह है मोनोलिथिक, ऊपर से एक ही रॉक। आता आमची फुल गँग आहे, पूर्ण पुश करून त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करत आहे। ते तुम्ही बघू शकता।
वेस्ट इंडीज है, वेस्ट इंडीज। एंड इधर ये क्या ये कर रहे मंदिर है देवपा महाबली से मंदिर है एंड बेटा वेदू कशी होती ट्रिप? मस्त मजा आली। नेक्स्ट टाइम कुठे जायचं? काय 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 सांग, फेवरेट प्लेस सांग तुझा, तिथे जाऊ आपण। विच स्टेट यू लाईक मोस्ट? कोलकाता जायचं। मग पुरी वगैरे करायला लागेल आपल्याला। लगेच अंधार पडतो का इकडे? 6 वाजता। पूर्वेला आहे ना, तर आम्ही संध्याकाळी 5 वाजता चेन्नईला पोहोचलो। नंतर तिथे सर्वानंद भवन असं करून एक मोठा मॉल आहे, तिथे रिजनेबल रेटमध्ये साडी मिळतात। तर आम्ही तिथे साडी शॉपिंगसाठी गेलो। आता रात्रीचं डिनर करून आम्ही आयन्सची मस्ती करतोय। तो खूप मस्ती करत होता, त्यामुळे त्याला आम्ही एका सिक्युरिटीकडनं ओरडा दिलाय आणि तो आता मस्त लपलाय। ती लांब झाली, एक नंबर मोठा झालाय तो। अरे बघ गुड नाईट। आता दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आम्ही निघालो आहोत झू बघायला। तर हे आमच्या हॉटेलपासून जवळजवळ 30 किलोमीटर होतं। 1 तासाचं अंतर पार करून आपण इथे झू बघतोय। तर लाईव्ह ॲनिमल आपल्याला इथे बघायला मिळतात। टायगर, लायनपासून सगळे ॲनिमल या झूमध्ये आहेत। आणि झू बघून झाल्यावरती संध्याकाळी आम्ही इकडचं फेमस बीच आहे मरीना बीच, ते बघायला आलो आहोत। म्हणजे बे ऑफ बेंगॉल आपल्या अरेबियन सीपासून किती डिफरंट आहे ते आम्ही बघतो इथे। तर इथे जवळजवळ आम्ही 1 तास टाइमपास करून मग नंतर हॉटेलवरती गेलो। आयश काय करतो? आयश आम्हाला काय खाणार आहे आता? काय? कुठला? राईस का नूडल्स? मम्मी शॉपिंग बाबा अवतारात चालले शॉपिंग करायला। आयांशचा फ्रेंड ओमिया। हे ओमी, दिवस फ्लाईट रिस्केड्यूल झाली, कसं वाटतं? रिलॅक्स वाटतं की नाही? घरी जायचं होता। काय करणार? आता डिनर झाल्यानंतर आम्ही छान आईस्क्रीमचा आस्वाद घेतला आणि आता दुसऱ्या दिवशी परत उठून ब्रेकफास्ट करून आता आपल्याला एअरपोर्टला निघायचं। सॅग पण असेल ना, सॅग। तरी पण नाही जाते हुए
अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। Every moment now we're having a blast, singing oh oh, living every day like it's your last, singing oh oh, living for today, letting go of the past, singing oh oh, give it up, everybody sing oh oh। हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं हर तुरुत चाहे। जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा।